धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातरा, कर्मापासून दुस्तरा, करसी अंगीकार, करसी अंगीकार, तरी काय माझा भार, मज सोडवी दातरा, कर्मापासून दुस्तरा, जीवीचा हा जीवना, जीवीचा हा जीवना, तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातरा, कर्मापासून दुस्तरा, विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वसुदेव सुतं देवो कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा Come on.
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची अखिल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या कुंदेंदु तुषार हरधवला या शुभ्र भाषारुता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिः देवही सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या तवाटा मजदा उभ्या सुबटा हे दुःख Hey,
कीर्तन रूपी सेवेसाठी सुरुवात करण्या अगोदर ज्या मायबापांनी जन्म दिला इथपर्यंत येण्याचा मार्ग दाखवला अशा मायबापांच्या चरणी नतमस्तक आदरणीय असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु मोंगिरी बाबांच्या चरणी नतमस्तक. या वारकरी संप्रदायामध्ये जे जे काही संत होऊन गेले त्या संतांच्या चरणी नतमस्तक. आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असणारा सर्वच मायबापांच्या चरणी नतमस्तक होते. कीर्तन रूपी सेवेसाठी सुरुवात मस्तक हे पायामध्ये धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे ज्यांना कळस संबोधलं जाते असे असणारे जगद्गुरु तुकोबराय. याच तुकोबरायांचा अवकाशा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल मागणी मागत असताना जगद्गुरु तुकोबराय अगोदर त्या परमात्म्याची त्या भगवंताची त्या परमेश्वराची स्तुती करताय. काय स्तुती करताय? धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती आहेस आणि सगळं पाप पुण्य मात्र तुझ्या हातामध्ये आहेस. त्या भगवंताची स्तुती करताय. पुढे सांगतात, स्तुती केल्यानंतर म्हणतात मज सोडवी दातारा, कारण तुझ्याशिवाय सोडवणारा कोणीच नाही. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, कारण कोणतंही कर्म असू द्या त्या कर्मापासून सोडवणारा मात्र तू आहेस. त्या भगवंताची स्तुती करत आहे. त्या भगवंताकडे मागणी करताय, नंतर स्तुती करून मागणी करताय. मग करत असताना करीसी अंगीकार तरी काय माझा भार, तू बहुतेक जणांचा अंगीकार केलेला आहे, मग माझा काय तुला भार होणार आहे. भगवंताला विनंती करत आहे. हे सोडवत असताना तू आम्हाला कर्मापासून दुस्तर कर्मापासून आम्हाला सोडवणार आहे. हे करत असताना तू मात्र आमच्या जीवीच्या जीवना, तू का म्हणे नारायणा, कारण तू आमच्या जीवीचं जीवन आहेस, आमचा प्राण आहेस, आमचा सखा आहेस. अशी स्तुती करून त्या भगवंताकडे मागणी देखील करताय. विठ्ठल या ठिकाणी 23व्या वर्षापासून, म्हणजे आता 23वं वर्ष चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह. हा सप्ताह
हनुमान जयंतीच्या हनुमान जन्म उत्सवानिमित्त आपण साजरा करतो। या सप्ताहातील आज 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आहे, माझं पामराकडे आहे। ही सेवा करत असताना आज इथे उपस्थित आहे शुक्लेश्वर महाराज आलेले आहेत का? कारण दादांच्या मुखातून, योगेश दादांच्या मुखातून त्यांचं ऐकलं होतं। आज या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असणारे म्हणजेच परमपूज्य, कारण साधू संतांची उपस्थिती खूप महत्वाची असते। आपला देश हा साधू संतांचा आहे आणि याच साधू संतांच्या भूमीमध्ये आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उपस्थित लाभलेली आहे आदरणीय परमपूज्य विकासगिरी बाबांची उपस्थित राहिली। एकदा टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं आहे। कारण संत येती घरा, तुम्हाला माहित नाही का तुमचं? संत येती घरा तोची दिवाळी दसरा। अरे संत आलेत आपल्या आज या सप्ताहासाठी, त्यांची उपस्थिती आहे। त्याचबरोबर आज गायनासाठी सगळेच इथे असणारे भजनी मंडळ आहे, मोरेश्वर भजनी मंडळ आहे, ज्ञानेश्वर भजनी मंडळ आहे, चासनळी भजनी मंडळ आहे, शोणेश्वर भजनी मंडळ आहे, हनुमान भजनी मंडळ आहे, भैरवनाथ भजनी मंडळ आहे आणि एक भजनी मंडळ ग्रुप इथे उपस्थित आहे। परंतु त्याचबरोबर आमच्या बरोबर आलेले आमचे मौली महाराज शिंदे देखील आहे, आमचे स्वप्नील दादा आहे, त्याचबरोबर शिवव्याख्याते सोमनाथ गायके दादा देखील आहे। इकडे असणारे मृदुंगाचार्य रोहित महाराज कोकाटे हे सुद्धा उत्तम प्रकारे मृदुंग वाजवतात। एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आज खरं तर तरुण वयोगटामध्ये विना घेण्यासाठी उभं राहायला पाहिजे। आता नवीन पिढीनं तयार व्हायला पाहिजे, पण बाबा आज विना घेऊन उभे आहे। बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आणि इथे कीर्तनासाठी आता मला बऱ्याच जणांची नाव माहिती नाही, परंतु आमचे रवी महाराज असतील, सोमटाण्याचे महाराज आलेले आहे, शांताराम महाराज गाडेकर, योगेश महाराज कांदळकर, हा मोगलगावचे, त्यांचा परिचय आहे। असो सगळ्यांची नावं घेतली असं गृहीत धरूया आणि आपल्या कीर्तन सेवेला सुरुवात करूया। विठ्ठल आज ज्यांचा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय। तुकोबारायांबद्दल काय बोलावं? तुकोबाराय अशी व्यक्ती आहे ज्या तुकोबारायांचं नाव घेतात यमाने देखील थरथर कापावं। तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम नाम घेता काप्या धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. ज्या तुकोबऱ्यांचं नाव घेताच यमाने देखील थरथर कापतो. आपण कापतो का? आपण यमाचं नाव घेतलं कापतो, पण तुकोबऱ्यांचं तसं नव्हतं. कारण तुकोबराय अशी व्यक्ती होती, तुकोबऱ्यांचं वर्णन वैर्याने सुद्धा करावं. तुकिया तुलनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम. कारण वैर्याने सुद्धा वर्णन करावं एवढं तुकाराम महाराजांची ख्याती होती, एवढी कीर्ती होती. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायांना या वारकरी संप्रदायाचं काय म्हटलं? कळस्थान म्हटलेलं आहे. आणि याच तुकोबरायांनी भगवंताकडे मागणी मागत असताना बघा, खरं तर तुकोबराय मागतच नाही. झालं असं, तुकोबराया पंढरपूरच्या दिंडीला निघालेले आहे. ज्यावेळी सगळेच वारकरी आषाढीच्या वारीला निघालेले आहे, वारीत जात आहे, वारीमध्ये जाऊन पोहोचलेले आहे पंढरपुरामध्ये. वारी पंढरपुरात पोहोचली आणि पोहोचल्यानंतर तुकोबरायांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे. आणि स्नान केल्यानंतर तुकोबराया आता लाईनीत लागले दर्शनासाठी. ज्यावेळेस तुकोबराया लाईनीमध्ये लागले, दर्शनासाठी चालले, आणि जात असताना बघा भगवंत पुढे उभे आहेत. विटेवरती भगवंत उभे आहे. आणि त्या भगवंताने ज्यावेळेस तुकोबरायांना येताना बघावं, येताना बघितल्यानंतर तुकोबराया म्हटले, तुकोबराया चाललेले आहे भजन करत, विठ्ठल 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 भगवंताचं नामचिंतन चालू आहे. परंतु भगवंताने तुकोबरायांना बघितलं आणि बघितल्यानंतर भगवंताने मान खाली घालून घेतली. आता मान घातली म्हणजे कोण आहे? जगाचा पालनहर्ता येतो. मान खाली घालणं सोपं आहे का? नाही. मान खाली घालणं सोपं नाही, परंतु भगवंताने मान खाली घेतली. रुक्मिणी माताला देखवलं नाही. रुक्मिणी माता म्हणाल्या, तुम्ही मान खाली का घातली? त्यावेळेस भगवंताने म्हणावं, अगं रुक्मिणी, मान खाली घालणं आम्हाला सुद्धा आवडत नाही. मान खाली घालणं आम्हाला सुद्धा आवडत नाही, परंतु पुढून येणारा व्यक्ती असा आहे. रुक्मिणी माता म्हणाले, पुढून येणारे सगळेच व्यक्ती कोण आहे? वारकरी आहे. सगळ्याच वारकऱ्यांना तुम्ही काय करता? निरखित देखली. सगळ्यांना निरखून तुम्ही बघताय. पण जगद्गुरु तुकोबराया झाल्यानंतर, तीच व्यक्ती आल्यानंतर मान खाली का घालताय? त्यावेळेस तुकोबरायांनी म्हणावं, मान खाली येण्याची वेळ अशी आहे की तुकोबरायांचं कर्ज माझ्यावरती खूप झालेलं. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी ठेवू तुकोबरायांचं ऋण माझ्यावरती एवढं झालेलं आहे. कोण म्हणतंय? विटेवरती असणारा भगवंत म्हणते. हे बघा, आपल्या कीर्तनाचं नेहमी खाली बसलेले थोडं तरी बोललं पाहिजे, नाही तर मला डायरेक्ट उभे झोप येते. आता तुम्ही माझ्याकडे पाहत राहाल, कारण झोपती का काय? विठ्ठल बघा, भगवंताने मान खाली घातलेली आहे, कारण तुकोबरायांचं कर्ज एवढं झालेलं आहे. कोणाला सांगताय? रुक्मिणी मातेला सांगताय. पण रुक्मिणी माता म्हणतात, अहो तुम्ही मान खाली का घालताय? कारण तुमचं वर्ण एवढं सोपं नाही. काय वर्ण आहे तुमचं? तुम्ही विटेवरती उभे असणारे भगवंत पांडुरंग परमात्मा आहे, पण तुमचं वर्णन एवढं काही सोपं नाहीये. ते वर्णन मी नाही करत आहे. रुक्मिणी म्हणतात, मी नाही ते वर्णन करत, ते तुमचे येणारे संतच करतात. काय वर्णन करताय? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी,
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी घेऊन या. नवीन नवीन तर राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया. एवढं सुंदर त्याचं तुमचं वर्णन करतात आणि ते संत समोरून येत असताना तुम्ही मान खाली घालणं बरं नाही देवा. रुक्मिणी माता म्हणतात मान खाली घालणं चांगलं नाही देवा. का मान खाली घालताय? त्यावेळेस तुकोबराय भगवंत म्हणताय कर्ज एवढं आहे आणि जवळ आलेले आहे. तुकोबराय ज्यावेळेस जवळ आलेले आहेत भगवंत तुकोबरायांकडे बघताय. बघत असताना भगवंताला वाटते आता तरी तुकोबराय काहीतरी मागतील. मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस देव तुकोबरायांकडे बघतात. मागण्याची आस पाहे मुखाकडे. तुकोबरायांच्या मुखाकडे बघतात आणि नाही तुकोबरायाने मागितलं. निदान तुकोबरायांच्या मनात जरी आलं चिंतिऱ्या रोकड मनोरथ. मनात जरी आलं ना तरी मी समजून घेईन. आणि समजून घेतल्यानंतर तुकोबराय बी काय सोपे नव्हते. तुकोबरायांनी कधी मागितलंच नाही. कारण तुकोबरायांच्या मनामध्ये मागणीच येणार नाही. मग तुम्ही म्हणाल तुकोबरायांच्या मनामध्ये मागणीच नाही तर एवढे अभंग मागणी पर कशी, एवढे अभंग मागणी पर कसे तयार झाले? तर तुकोबरायांनी स्वतःसाठी कधीच मागितलं नाही. तुकोबरायांनी जीवासाठी मागितलेलं आहे, तुम्हा आम्हासाठी मागितलेलं आहे. पण ज्यावेळेस भगवंत मुखाकडे बघताय तुकोबराय काहीच मागत नाही. मनामध्ये सुद्धा संकल्पना येत नाही. ज्यावेळेस भगवंत तुकोबरायांना म्हणतात तुकोबराया तुम्ही मागत नाही ना मग मी तुमच्याकडे मागतो. काय म्हटले? मी तुमच्याकडे मागतो. तुकोबराय म्हणले मागा. त्यावेळेस भगवंताने म्हणाला तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. असाच प्रश्न परत भगवंताने केला. पण तुकोबराय म्हणे आमच्या वाड वडिलांची सुद्धा रीत नाहीये. काही मागणे अमानुची
आमच्या वाडवडिलांची परंपरा आलेली आहे, आम्ही मागत नाही. ज्यावेळेस तुकोबरा भगवंताकडे मागत नाही, परंतु भगवंताने म्हणावं अहो तुकोबरा काहीतरी मागा. मग आता मागणाराही तेवढा सामर्थ्यवान पाहिजे आणि देणाराही तेवढा सामर्थ्यशाली पाहिजे. आता तुकोबरायांकडे मागताना तुकोबरायांनी कधी स्वतःसाठी मागितलेलं नाही. बघा, स्वतःसाठी मागितले नाही, परंतु हे जुवांसाठी तुकोबराया मागतात. कारण संत असे असतात स्वतःसाठी कधीही काही मागत नाही. जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं त्याच्यासाठी संत मागतात. कारण संतांना माहिती या जड जीवांचा जर उद्धार व्हायचा असेल त्यांना मार्ग दाखवणारे कोण असतात? जगाच्या कल्याण संतांचे संतांची विभूती देह कष्टविधी परोपकारी. संत जगासाठी आपला देह झिजवतात, कष्ट सहन करतात, सोसतात, परंतु आपल्यासाठी स्वतःसाठी कधी मागत नाही. कारण संत असे असतात बघा, गावचा सरपंच जर असेल ना तर सरपंच म्हणतो मी गावाचा, गाव माझं. सरपंच म्हणतो मी गावाचा, गाव माझं. तालुक्याचा खासदार आमदार असेल तो म्हणतो मी तालुक्याचा, तालुका माझा. जिल्ह्याचा खासदार असेल तो म्हणतो की जिल्हा माझा, मी जिल्ह्याचा. राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो की मी राज्याचा, राज्य माझा. पंतप्रधान म्हणतात देश माझा, मी देशाचा. परंतु संत म्हणतात मी जगाचा, जग माझं. संत असतात कारण संतांना सगळे आपले सारखे असतात, सारखे असतात. आणि सगळे जेवढ जीवांचा उद्धार करायचा असेल तर मागणी सुद्धा त्याचप्रमाणे मागायची. मागणी सुद्धा त्याचप्रमाणे मागत असताना मग त्या भगवंताची काहीतरी चांगल्याच प्रकारे स्तुती करावं. मागून मागून काय मागायचं नसतं, रोजचं दैनंदिन जीवनाचं मागायचं नाही. कारण आपण मागतो दैनंदिन जीवनाचं. आपण म्हणतो आपला संसार सुखाचा व्हावा. कारण साधं एवढं पोरग मंदिरात चाललं, आजी बरोबर चाललं. बायनो आजी बरोबर जाताना नाताला सुद्धा आजी घेऊन जाताना म्हणते देवा पुढे, ए देवा मला सुखाचं ठेव, असं म्हणतात की नाही? इकडं नाही म्हणत का? म्हणतात ना, सुखाचं ठेव. कारण एवढ्या पोराला सुद्धा आपण मागायचं शिकवतो. पण आपण फक्त सांसारिक मागणी मागत असतो. परंतु संतांनी
अवघाची संसार सुखाचा करेल आनंद भरील तिन्ही लोक. संतांनी अवघाची संसार म्हणजे अवघा संसार सुखाचा करण्याचा मागणी मागावं. कारण ते संत असतात. आपल्यासारखे सामान्य आपण जडजीव काय हो, आपण फक्त आपल्याच उद्धाराचं मागत असतो. आपल्याच उद्धाराचं मागतो. आपल्याला साधं काय देवाकडे मागावं तेही कळत नाही. देणारा सामर्थ्यशाली असला तरी त्याच्याकडे आपल्याकडे त्याला काय मागावं ते कळत नाही. झालं असं, एका गावामध्ये एक शेतकरी शेतामध्ये पाणी भरत होता. पाणी भरत असताना तिथून एक राजा चालला होता आणि राजाने बघितलं की आता तहान लागली, इथे कुठे विहीर दिसना, तळ दिसना, पाणी कुठे बघावं. तो सहज त्या शेतकऱ्याजवळ गेला. अरे बाबा, तुझ्याकडे पाणी आहे का? तो म्हणाला आहे, पण त्याला पात्र नाही, असंच प्यावं लागेल, त्या मटक्याने पाणी प्यावं लागेल म्हणे. राजा म्हणाला चालेल, मटक्याने मी पाणी पेईल. राजाने त्या मटक्याने, छोट्याशा असणाऱ्या मटक्याने पाणी पेलं आणि पेल्यानंतर राजा तृप्त झाला. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, ताण लागल्यावर काय अवस्था होती समजून घ्या सगळे. तशीच राजाला सुद्धा उन्हाळ्याचे दिवस होते, ताण लागली. ताण लागल्यानंतर राजाने पाणी पिलं आणि पाणी पिल्यानंतर राजा म्हणाला, अरे बाबा, तू मला तृप्त केलं, आता मी राजा देण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. पण मागणारा बघा, राजा म्हणाला, अरे तुला काही कमतरता असेल तर मागून घे. आता याने काय मागावं? मागण्याची सुद्धा हे पाहिजे. याने राजाला समोरून राजाला म्हणाला, अहो राजा साहेब, एक काम करा ना, सकाळी घाई खूप घाई निघालो आणि घाई निघालो, त्याच्यामुळे तंबाखू खिशात आली, पण चुन्याची पुडीच घर राहील. तेवढी चुन्याची पुडी देता का म्हणे? आता सांगा, राजाचं चुन्याची पुडी देण्यासाठी का? नाही, राजा चुन्याची पुडी देण्यासाठी नाही. राजाकडे तू मोठं काहीतरी मागितलं असतं तर देण्यासाठी तो सामर्थ्यशाली होता. तसा हा आपल्या पंढरीचा राजा देण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. त्याच्याकडे सुद्धा मागणी करताना तशीच मागणी आपल्याला करायची आहे. परंतु मागणी करताना त्याची काहीतरी आपण स्तुती करावी आणि ती स्तुती करत असताना जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
आपली टाळी वाजवण्याची किती प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. तुमचं 7 दिवस होऊ द्या, उद्या काल आहे, उद्या आम्हाला काही घेणं. बरोबर आहे ना. कीर्तन चालू असताना खर तर हरिनामामध्ये आपली परंतु काय सांगितलं संतांनी? काय नाही, भाकरी करायला सांगितल्या, 2 टाइम दणकून खायला सांगितलं. याच्यावर आम्हाला काहीच सांगितलं नाही. परंतु बघा, जगद्गुरु तुकोबऱ्या मागणी मागत असताना भगवंताची स्तुती करताय. काय करताय? धर्माची तू मूर्ती. कारण धर्माची तू मूर्ती आहे, तुझ्याकडे ते सामर्थ्य आहे. जेही काही मागू आम्ही ते देण्यासाठी तुझ्याकडे सामर्थ्य आहे. धर्माची तू मूर्ती. कारण धर्म काय आहे? भगवंतानी धर्म टिकवण्यासाठी अवतार घेतलाय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतकानं धर्मस्य तदात्मानं सृजानम्. भगवंताने अवतार कशासाठी घेतलाय? धर्म. धर्मासाठी ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते, ज्या वेळेस धर्मावरती संकट येतात, त्या वेळेस भगवंत अवतार घेतो. बघा, हिरण्यकश्यपू होता. हा हिरण्यकश्यपूने काय केलं होतं? धर्मावरतीच मोठं संकट आणलेलं होतं. यज्ञ, होम, हवन सर्व काही बंद झालेलं होतं. भगवंताचं नाव घेणं बंद झालेलं होतं. परंतु बघा, भगवंताचा न्याय सुद्धा तिथेच असतो. ज्याच्या घरी भगवंताचं नाव घेणं बंद झालं, त्याच्याच घरी भगवंताचं नाव घेणारा भक्त जन्माला आला. बघा, भक्त प्रल्हाद ज्यावेळी जन्माला आलाय, आणि ज्यावेळेस भक्त प्रल्हाद जन्माला आलेले आहे, ते भक्त प्रल्हाद अखंड भगवंताचं नामचिंतन चालू होतं. काय? नारायण नारायण श्रीनारायण नारायण
नामचिंतन चालू होतं. तो भक्त प्रल्हाद घरी तर नामचिंतन चालू होतं. त्या बापाने सांगितलं, हिरण्यकशिपूने सांगितलं, अरे नामचिंतन बंद कर, ते देव माझ्या दुश्मनाचं नाव माझ्या राज्यात घेतलेलं चालणार नाही. इथे राहून हे काय गारठ सुधारणार नाही. म्हणून आपली गारठ सुधरत नाही. त्यावेळेस आपण काय म्हणतो, चला कुठल्या तरी संस्थेत नेऊन टाकू, काहीतरी वळण लागेल, आपण असा विचार करू. पण त्यांनी सांगितलं, विचार केला, गुरुकुल मध्ये नेऊन टाकू. गुरुकुल मध्ये गेल्यानंतर सुद्धा ही असुरांची शिक्षा घेईल आणि तिथे तरी याचं नामचिंतन बंद होईल, नामस्मरण बंद होईल. तिथं गेल्यानंतर त्यांनी एकट्यानेच नाही केलं, सगळ्यांना घेऊन केलं. सगळ्यांना बरोबर घेऊन नामचिंतन केलं. तिथे गेल्यानंतर हिरण्यकशिपूने पाहिलं, अरे इथेही तेच चालू झालं. घरी घेऊन आलं. घरी घेऊन आल्यानंतर बघा, राजवाड्यात आणल्यानंतर तरी नामचिंतन बंद झालं नाही. त्या हिरण्यकशिपूने प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक उपाय केले. आता ते उपाय सगळे तुम्हाला माहित आहे, ते सांगत बसत नाही. परंतु ज्यावेळेस शेवट तुझा देव कुठे आहे, तुझा देव कुठे आहे, अखंड नामचिंतन करतोय ना, तू म्हटलास ना, जळी स्थळी काष्टी पाशी सगळ्याच ठिकाणी आहे. तर सांग, येरू म्हणे काष्टी पाशाने सकळ, भगवंत जर सर्वत्र आहे तर सांग कुठे आहे. या खांबात असेल का, विठाळ त्या खांबे लात मारून दुर्जनाने लात मारली आणि त्या खांबातून भगवंत प्रगट झाले. भगवंत प्रगट झाल्याबरोबर त्या भगवंताने काय केलाय, त्या हिरण्यकशिपूचा नाश केलाय, त्याचा त्या दुष्टाचा वध केलेला आहे. कारण दुर्जनांचा काय करतो, दुर्जनांचा संहार करत असतो. भक्ता राखी पायापाशी भक्ताला सांभाळतो आणि दुर्जनांचा संहार करत असतो. त्या हिरण्यकशिपूचा वध केला. आता कशा पद्धतीने केला एवढं विस्तृत सांगत नाही, कारण आपलं कीर्तन त्याच्यातच आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण हा भगवंत बघा देण्यासाठी समर्थ आहे. धर्माची ती मूर्ती, त्याला धर्माची मूर्ती म्हटलेली आहे. कारण ज्या ज्या वेळेस जिथे जिथे प्रत्येक युगामध्ये ज्या ज्या वेळेस धर्म संकट आलेलं आहे त्या त्यावेळेस भगवंताने अवतार घेतलाय. बघा, रावणाने बंदीखान्यामध्ये देवतांना बंदिस्त केलेलं होतं, म्हणून श्रीराम प्रभूंना अवतार घ्यावा लागला. तो अवतार देवतांना मुक्त करण्यासाठी श्रीराम प्रभूंना अवतार घ्यावा लागला. कारण त्यावेळेस धर्मावर सुद्धा काय आली होती, ग्लानी आली होती. त्याच्यातून मुक्त करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. आणि त्याच भगवंताने बघा अनेक अवतारांमध्ये दुष्टांचा संहार केलेला आहे. आणि धर्माची मूर्ती विशेष करून का म्हटलेलं आहे माहिती का त्याला, त्याने धर्माचं रक्षण करण्यासाठी श्रीमद गीतेसारखे
श्लोक आपल्याला सांगितलेला आहे श्रीमद गीतेमध्ये. कारण श्रीमद गीता आपल्याला सांगितले, त्याच्यातून धर्माचं रक्षण कसं करायचं हे मात्र आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून त्याला धर्माची मूर्ती म्हटलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवंताला धर्माची मूर्ती म्हटलेली आहे, कारण भगवंत त्याच्यापासून आपल्याला पाप पुण्यापासून सोडवण्यासाठी भगवंत आपल्याला तत्पर आहे. सदैव तो तत्पर असणारा भगवंत भक्तांसाठी सदैव तत्पर असतो. ज्या वेळेस भक्तांवर संकट येतं त्या वेळेस तो मुक्त करण्यासाठी तत्पर असतो. म्हणून तर पाप पुण्य मात्र त्याच्या हातामध्ये, आपण काय करतोय ते मात्र त्याच्या हातामध्ये आहे. आंधळा पांगळ्याचा तोच त्याच्या हातात आहे, तो सोडवणार आहे. म्हणून बघा, कधी कधी आपण पाप करतोय का पुण्य करतोय हेच आपल्याला जातो. आपण पुण्य करायला, घडतं आपल्या हातातून पाप. पुण्य करायला जातो, चांगलं करायला जातो, सहजगत्या नकळत आपल्या हातातून पाप घडत असतं. ते म्हणजे बघा, असं एक कसाई गाय घेऊन चालला होता. गाय घेऊन जात असताना त्या कसाईला जाताना असे साधू संत प्रेम करणारे असतात, जनावरांवर प्राण्यांवरती प्रेम करणारे साधू संत असतात. आणि त्या साधूंनी बघितलं की हा कसाई गाय कापायला घेऊन जाईल, गो हत्या होईल. ही गो हत्या आपण काय केली पाहिजे, थांबवली पाहिजे. साधूंनी विचार केला, ए थांब, ती गाय घेऊन जाऊ नकोस. त्याच वेळेस त्याने विचार केला, नेईल माझी गाय. काय म्हटलं, हा त्या क्षणी बोलला की माझी गाय मी देणार नाही. साधू म्हणाले, गाय इथेच सोडावं लागेल तुला. तो म्हणाला, मी विकत घेतली, हिच्यावर अधिकार कोणाचा आहे, माझा आहे. हिच्यावर अधिकार माझा आहे, मी देणार नाही. साधू म्हणाले, केवढ्याला घेतली रे तू? तो म्हणाला, घेतली 1000 रुपयाला. काय म्हणाला, 1000 रुपयाला घेतली. साधू म्हणाले, थांब, त्या 1000 रुपये तुला तिकडून गाय घेतली ना, परंतु ही गाय कापाय न्यायची नाही. नाही देणार, पण याच्या बदल्यात मला काय द्या. साधू म्हणाले, गाय न्यायची नाही, मी तुला 2000 रुपये देतो. किती देतो? 2000 रुपये देतो. 2000 रुपये दे म्हटल्यानंतर याने गाय तिथेच सोडली. 2000 रुपये घेतले. साधू गेले होते गाय वाचवायला. बघा, गाय वाचवली ना, परंतु 2000 रुपये पदरात पडल्यानंतर याने त्याच 2000च्या पुन्हा 2 गाय. काय झालं? पाप झालं का पुण्य? नकळत आपल्याकडून पापाला अजून आपण भागीदारी झालो. म्हणजे पाप काय पुण्य काय हे मात्र आपल्या हातात नाही. आपण करायला जातो पुण्य, होतं काय, पाप. आपल्या हातातून ते नकळत पाप घडतं. म्हणून आपण ते कर्म आपल्याला माहिती नाही. कसं आहे, आपण करायला जातोय
होतं दुसरंच. म्हणून आपण ह्या दुस्तर असणाऱ्या कर्मापासून आपल्याला सोडवायचं असेल तर जगद्गुरु तुकोबराय खरी तर अभंगाची मागणी दुसऱ्या चरणात भगवंताकडे करा. मन सोडवी दातारा, मन सोडवी तो सोडवण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. तो असणारा भगवंत त्याच्याकडे मागणी करताय. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. कारण मला सोडवणारा फक्त तूच आहे. कारण त्याच्याशिवाय आपण काहीच चालत नाही. कारण तो सत्ताधीश असणारा भगवंत आहे. त्याच्याशिवाय आपले ब्रह्मांडाचा धनी आहे. त्याच्याशिवाय त्याच्या सत्तेशिवाय प्राण हलू सुद्धा नाही. प्राण सुद्धा हलू शकत नाही. आज आपण इथं बसलो ना त्याच्या सत्तेनुसार बसले. आज आपण इथं कीर्तन करतोय त्याच्या सत्तेनुसार करतोय. कारण महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, तो ह्या जगात चालिता. जगाला चालवणारा तोच आहे. त्याच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी तोच आहे. आणि त्याच्या सत्तेशिवाय खरं तर काहीच चालू शकत नाही. कोणाची
सत्तेशिवाय काहीच नाही, म्हणून तो काय आहे, मज सोडवी दातारा. त्याच्याशिवाय सोडवणार आपल्याला दुसरं कोणीच नाही. तो भगवंत आहे, त्याच्या हातात सगळी सत्ता आहे, तो धर्माचा अधिकारी आहे, सर्व काही त्याच्या कारण देण्यासाठी सुद्धा तो समर्थ आहे. असा असणारा भगवंत आहे. आणि मग मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. कारण ते कर्म दुस्तर असणारं कर्म, त्या कर्मापासून सोडवणारा फक्त भगवंत आहे. कारण आपण कर्म करायला जातोय एक आणि होतं एक. मग अशीच सांगितलं मी, कारण एक असेच साधू बसलेले होते, तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करत असताना ओम नमो नारायण, ओम नमो नारायण जप अखंड चालू होता. तर जप करत असताना साधू बसलेले मात्र तिथे आहे, जप मात्र अखंड चालू आहे, ध्यानस्थ मात्र बसलेले आहे. आणि अशी क्रिया चालत असताना समोरून एक प्रसंग घडतो. एक मनुष्य जात असताना त्यांनी बघितलं, अरे साधू खूप दिवसाची तपस्या करतात, ध्यानस्थ बसलेले आहे. ध्यानस्थ बसलेले असताना त्यांच्या पायाला मुंग्या आल्या असतील किंवा पायांना वाफ येत असतील, काहीतरी होत असेल, म्हणून आपण त्यांची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. सेवा केली पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या जवळ असणारी तुपाची पिशवी, डालडा नाही, तूप, गावरान तूप होतं, ती तुपाची पिशवी होती. त्यांनी ती तूप काढलं आणि साधूंच्या पायाला चोळलं. साधूच्या पायाला चोळल्यानंतर ते साधूंचे पाय नरम झाले. पण झालं असं, तो निघून गेला आणि निघून गेल्यानंतर तिथे एक खोडकर आलं. खोडकर असतात गावात, त्याच्यात ते खोडकर आलं. ते आलं ऊस खात आल्यानंतर ते जाऊन बसलं साधू शेजारी. बसलं तर बसलं, गपचीत बसलं नाही, ऊस खात बसलं. त्या ऊसाच्या त्या चुट्ट्या असतात, त्या चुट्ट्या पुढे ठेवल्या, साधू जवळ ठेवल्या. साधू जवळ ठेवल्यानंतर आता तो ऊसाचा काय असतं, गोडवा असतो. गोडवा असल्यानंतर मुंगळे तिथे आमंत्रण द्यावं लागत नाही, त्याबरोबर वासावासाने तिथे येतात. आणि ते मुंगळे मात्र तिथे आले ना. आल्यानंतर ते मुंगळे हळूहळू कुठे चढले, साधूच्या अंगावरती. साधूच्या अंगावरती काय लावलेलं होतं, तूप लावलेलं होतं. आणि ते मुंगळे त्या साधूला काय झाले, लटकू लागले. झालं असं, कर्म करून गेला होता तो, चांगलं कर्म करून गेला होता. दुसरा आला, तिथे चुट्ट्या ठपून गेला. पहिल्याने चांगलं कर्म केलं होतं, पण दुसऱ्याच्या चुट्ट्यांमुळे त्याला काय झालं, ते कर्म भोगावं लागलं. साधूची तपश्चर्या भंग झाली. त्या कर्माचं भोग कोणाला भोगावं लागलं, ज्याने तूप लावलेलं होतं. करायला जातो एक, होतं एक. म्हणजे दुसऱ्या कर्मापासून वाचवणारा तोच आहे. कारण बघा, किती महापापी असला, काही असला, तर त्याच्या नामचिंतनाने मात्र तरुण जाणार आहे. वाल्यासारखा महापापी होता. त्या महापाप्याने किती पाप केले होते. एका माणसाला मारलं की एक खडा रांजणामध्ये टाकायचा, एका माणसाला मारलं की एक खडा रांजणामध्ये टाकायचा. आणि टाकल्यानंतर असे 7 रांजण भरले होते असं म्हणतात. मी काही तेव्हा पाहिला नव्हती, पण आपल्या पुराणांमध्ये कुठे लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेस ते रांजण भरलेले आहे. एवढं पाप केलेलं होतं, पण ते पापातून मुक्तता करण्याचं सामर्थ्य कशामध्ये होतं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये होतं. विठ्ठल विठ्ठल. त्या पापातून मुक्तता करण्याचं सामर्थ्य म्हणजे भगवंताच्या नामचिंतनामध्ये होतं. परंतु आपण ते भगवंताचं नामचिंतन मात्र कधी घेत नाही. आपल्याला आठवलं तर घेतो, कधीतरी आपल्याला आठवण आली तर घेतो, कधीतरी आपल्याला संकट आलं तर
विठोबाचे पर्वत जळतील कशाचे पुण्याचे त्यांनी सांगितलं ऐकलं तुम्ही पापाचे कारण पापाचा पर्वत जाण्याचं सामर्थ्य मात्र नामचिंतनामध्ये आहे. खरं ते नामचिंतन आपण केलं पाहिजे ते भगवंताला आपण स्मरलं पाहिजे कारण महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात नामस कीर्तन साधन पायी सोपे जळतील पापे जन्मांतरीचे या जन्माचे नाही अनंत जन्माचे पातक जळण्याचं सामर्थ्य मात्र चिंतनामध्ये असतं. ते नामचिंतन आपण सदैव घेतलं पाहिजे पण होतं काय आपलं आपण आज घेतो एका देवाचं नाव उद्या घेतो दुसऱ्या देवाचं नाव. काय करतो आज एका देवाचं नाव उद्या बोलत नाही का तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी अशीच आपण घेतो आज घेतला आपण सोमवाराला आपण म्हणतो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर आपली भोलेनाथाची भक्ती चालू होते. परंतु मंगळवार येतो मंगळवारची आपली येते बुधवार आला की आपण म्हणतो बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. नंतर गुरुवार येतो गुरुवार म्हणतो तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत. आता शिक बोलायला लागले का संपत. शुक्रवार येतो परत आपली देवीची भक्ती चालू होते. नंतर शनिवार येतो आपण म्हणतो शरण शरण हनुमंता तुम्हाला नाम दूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये जावं व्यास गटा. नंतर आपला रविवार येतो रविवार आला की आपण म्हणतो वारानुसार आपली भक्ती बदलते. पण आपण एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम ते विठ्ठलाचं नाम आपण जर भगवंताचं स्मरण केलं तर पापापासून मुक्तता करणारा कर्मापासून मुक्तता करणारा फक्त विठ्ठल विठ्ठल
भगवंताला म्हणताय की आमचा काय तू भार सहन करावा या अभंगाच्या तिसऱ्या अंगीकार कर करीसी अंगीकार तरी काय माझा भार आमचा भार तू सहज सांभाळणार तू आहे म्हणून तू आमचा काय आहे जीवीचा जीवन आहे अभंगाच्या शेवटचे जीवीचा जीवन
जीवेचा हा जीवना मज तुका म्हणे नारायणा तो सोडवणारा भगवंत आहे, जीवाचा जीव असणारा भगवंत आहे. सगळ्यांनी त्या भगवंताचं आता नामचिंतन करायचं आहे. एकदा हात वरती घ्या बरं चांगले मस्त छान छान. आणि सगळ्यांनी एकच टाळी वाजवायची. हरे जय जय यथाशक्ती यथाभक्ती 2 चरण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 चरण सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा थोडीशी माझ्या संस्थेविषयी माहिती सांगून घेऊ. जास्त वेळ नाही घेणार. आपला टायमिंग संपलेला आहे. परंतु आज सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. 5 मिनिटं थांबू शकता ना? माना तरी हलवा. थांबू शकता ना? आदरणीय असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी
बोरुपी बाबांनी लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम, वृद्ध आश्रम आणि गोशाळा खोललेली आहे. आजपर्यंत या अनाथ आश्रमामध्ये सगळे अनाथच लेकरं सांभाळण्याचं काम आपण केलेले आहे. अनाथ मुलांना सांभाळतो आपण, कारण ते अनाथ लेकरं असे आहेत पुढे रेल्वे स्टेशनवर सोडलेले असतात, कचरा कुंडीवर सोडलेले असतात, कुठे गावामध्ये सोडून दिलेले असतात, कोणचे आई वडील आत्महत्याग्रस्त असतात, काही करोनामध्ये गेलेले आहेत, कोणी कशा पद्धतीने गेलेले आहेत. परंतु ती अनाथ झालेली लेकरं आपण सांभाळण्याचं काम आपल्या जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रमामध्ये होतं. त्याचबरोबर वृद्ध आश्रम आहे. या वृद्ध आश्रमामध्ये सुद्धा वृद्ध आहे. सांगून जाईन तुम्हाला मी, माय बापाची सेवेमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो, कमी राहतो. कारण ज्या मायबापांची सेवा आपण करायला हवी त्या मायबापांची सेवा आपण करत नाही. सकळ तीर्थाची या धुरी जे का माता पिता रे त्याचे किर शरीरी लोणकीचे, त्या माता पित्यांची सेवा आपण करणं आपला धर्म आहे. परंतु धर्म आपण त्याचं पालन करत नाही. माय बापांना आपण वृद्धाश्रमात टाकतो. त्यामुळे तर वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे. जिथे जिथे आपण म्हणतो, ज्या भारत मोहीममध्ये म्हणतो आपण मातृदेवो भव पितृदेवो भव, मातृतुल्य पितृतुल्य मानणारी ही भारत भूमी आहे. आणि याच भारत भूमीमध्ये हजारो वृद्धाश्रम खोलली जातात. शोकांतिका वाटते. अनाथ लेकरं कशाने अनाथ होतील हे आपण सांगू शकत नाही, परंतु वृद्धाश्रम नसावीत. परंतु हे आजही आपण बघतो, 4-4 मुलं असून सुद्धा आई वडिलांना सांभाळत नाही. वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना सोडलं जातं, कारण आपल्या इथं आपण ती व्यथा बघतो. 4-4 मुलं असून सुद्धा त्या आई वडिलांना सांभाळत नाही. सत्य घटना आहे. 4 मुली आणि 1 मुलगा होता, त्या आईला नाही सांभाळलं. आईचा मृत्यू शेवटी आपल्या आश्रमातच झाला. अशा अनेक जणांचे मृत्यू झालेले आतापर्यंत अंत्यविधी केलेत आपल्या आश्रमातले लेकरांनी. त्यांचे कुणी नातेवाईक नसताना सुद्धा हीच मुलं पानेडी झाली, हीच मुलं खांदेकरी झाली. आणि हे खरं तर आश्रमाचं दायित्व आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी बाबांना जातं. त्याचबरोबर त्यांचे बंधू असणारे गुंजा सर यांनी देखील आश्रम सांभाळत असताना अनेक आतापर्यंत आपल्या संस्थेतून जवळजवळ 106 मुलींचे विवाह झालेले आहे. त्याला साक्षीदार आपले विकासगिरी बाबाजी आहेत. अनेक इथे असणारं भक्त मंडळ बाबाजींचं असेल. कायम स्वरूपी आश्रमामध्ये येणारे योगेश दादा देखील आहेत. त्यांनी देखील अनेक वेळा आश्रमामध्ये मदत आणलेली आहे. आता बरेच नाव ओळखीची देखील आहे, पण मी नाव एवढी घेऊ शकत नाही. परंतु बघा, आश्रमामध्ये येणारा परिवार आहे. दरवर्षी विवाह सोहळे होत असतात. 106 मुलींचे विवाह आपल्या संस्थेतून झाले. 57 मुलांचे विवाह सोहळे आपले झाले. याही वर्षी आपल्या आश्रमामध्ये एका कन्येचा आणि मुलाचा विवाह ठरलेला आहे. येत्या 30 तारखेला अक्षय तृतीयाच्या दिवशी, कारण आपल्या येथील सर्व विवाह आपण अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरच करत असतो. आणि येत्या 30 तारखेला देखील आता हा तुमच्या पुढे उभा असणारा मृदुंगाचार्य येतो. आणि आताच वायरमॅन झालेला आहे तो, म्हणजे ड्युटी जॉईन करून त्याला 2 वर्ष झालेले आहे. आणि आता त्याचा विवाह येत्या 30 तारखेला आहे. या लेकराची माय या नात्याने तुम्हाला त्याच्या लग्नासाठी आमंत्रण देईल. कारण आम्हाला विशेष वेगळे नातेवाईक नाही. तुम्हीच आमचे माय आणि तुम्हीच आमचे बाप आहात. तुम्ही आमचे काका, आत्या, मामा, मावशी आहात. आणि तुम्हीच म्हणून आमचे वराडी म्हणून तुम्हीच लग्नाला यावं अशी मी विनंती करेन. आणि या लेकरांसाठी कोणाला कन्यादान करायची संधी, कारण या मुलीचा सुद्धा लग्न आहे. ही शेजारी उभी आहे कावेरी दिदी, तिचं सुद्धा लग्न आहे. कारण